नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर युवा करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. लक्षात घ्या मित्र, जे काही आपल्याकडे वर्षाचा तर शेवट होतच आहे आणि वर्षाचा शेवट असा कसा होतोय तुमचा गोड पद्धतीने तुमचा शेवट होणार आहे. हा ना, समजलं नाही सर तर लक्षात घ्या. जी काही गोष्टीची आपण वाट पाहत असतो नेहमी, है ना, ही वॅकन्सी यायला पाहिजे, ती वॅकन्सी यायला पाहिजे, काहीतरी यायला पाहिजे, जेणेकरून आपली जी प्रिपरेशन आहे, आपली जी मेहनत आहे, ती आपल्याला कुठेतरी काय करता येईल, सिद्ध करता येईल. बरोबर. तर तीच संधी घेऊन आलेली आहे काय, तर उच्च न्यायालयाची जी काही भरती होती ती काय झालेली आहे, डिक्लेअर झालेली आहे ना. हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्टची जी काही भरती आहे 2025 ची, ती डिक्लेअर झालेली आहे. आणि असं नाहीये की थोड्या मोठ्या जागा आहेत म्हणून, एकूण तुम्हाला तिथे जागा आलेले 2331 प्लस जागा आहेत ना. प्लस दिलेले मी तिथे प्लस साइन आहे, वाढू पण शकतात है ना, प्लसचा साइन काय वाढू शकतात, राईट. है ना, थोडस सर्दी आहे त्याच्यामुळे थोडस बोलायच्या वेळेस किंवा सांगते वेळी थोडस फंबल सारखं वाटत असेल है ना, तर थोडस समजून घ्या. तर लक्षात घ्या, उच्च न्यायालय भरती आहे 2025 ची है ना, आणि एकूण जागा किती आहे 2331 प्लस सांगितलेले आहे, राईट. आणि जागा पोस्ट कोणकोणत्या आहे रे बाबा, कोणकोणत्या पोस्ट साठी तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता. तर लक्षात घ्या, शिपाईची पोस्ट आहे, लिपिक आहे, आणि काय आहे, स्टेनोग्राफर. शिपाई, लिपिक आणि काय, स्टेनोग्राफर. आणि कोणते खंडपीठ आहे, तर लक्षात घ्या बॉम्बे, राईट. या नावाने तुमचे ऍडच पडलेले असते, बॉम्बे हायकोर्ट, राईट. नंतर त्याच्या अंडर नागपूर, क्लिअर. बॉम्बे, नागपूर आणि काय, औरंगाबाद. बॉम्बे, नागपूर आणि औरंगाबाद या तीन खंडपीठासाठी काय होत आहे, वॅकन्सी आलेले आहेत, राईट. नंतर मग सर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुम्हालाकडे, कोणत्या वयोगटातील लोक काय करू शकतात इथे अप्लाय करू शकतात. तर लक्षात घ्यायचं, वयोमर्यादा जी दिलेली आहे ती ओपन किंवा जनरलचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना 18 वर्षापासून तर 38 वर्षापर्यंतचे जे काही तरुण मंडळी आहेत त्यात सगळे झाले ना. तर 18 वर्षापासून तर 38 वर्षापर्यंतची जी काही तरुण मंडळी आहे ती काय करू शकते रे बाबा, जनरल कॅटेगरी मधून फॉर्म फिलअप करू शकते. दुसरी गोष्ट, जे काही अनुसूचित जाती आहे, जमाती आहे आणि इतर मागासवर्गीयांसाठी आहे, तर ते 18 ते 43 वर्षापर्यंत काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. एससी, एसटी आणि ओबीसी, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमाती यांची वयोमर्यादा किती आहे, 18 ते 43 वर्षापर्यंतचा कार्यकर्ता काय करू शकतो, इथे काय करू शकतो, फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय असायला पाहिजे आपला, तर नेक्स्ट क्वेश्चन पाहिजे आपल्याला की सर फॉर्म फिलिंगची डेट काय आहे, की आपण कोणत्या तारखेपासून काय करू शकतो, फॉर्म भरायला सुरुवात होईल. तर लक्षात ठेवायचं 15/12/2025 ना, 12वा महिना म्हणजे डिसेंबर जो सुरू आहे, या डिसेंबरच्या 15 तारखेपासून सकाळी 11 वाजता पासून काय होईल, ही लिंक ऍक्टिव्हेट होईल. आणि तेव्हापासून जर तुम्ही काय 5 जानेवारी म्हणजे 5 जानेवारी 2026 पर्यंत काय करू शकता, आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही भरू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट एक लक्षात ठेवायची, जी काही फीज आहे ना, हे काही सांगायची आवश्यकता नाहीये, तुम्हाला सांगायची गरज आहे का, नाहीये का, है ना. तर जनरली आता आपण 3-4 वर्षापासून एवढीच फी भरत आलेलो आहे ना, आणि 900 वगैरे आता काही राहिलेलं नाही, सरळ सरळ त्यांनी काय केलेली आहे, फीस 1000 रुपये तुम्हाला दिलेली आहे. तर जी काही तुम्ही फॉर्म भराल, जो कोणता फॉर्म भराल है ना, क्लर्कचा म्हणा, शिपायाचा म्हणा, तर किंवा स्टेनोग्राफरचा म्हणा, तर याच्यासाठी प्रत्येकी काय आहे, तुम्हाला 1000 रुपये काय दिलेली आहे, हे ऍप्लिकेशन फीस दिलेली आहे. क्लिअर आहे इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर आहे. हा, दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं, जरी 3 खंडपीठासाठी काय असतील, वॅकन्सी असतील, जरी 3 खंडपीठासाठी वॅकन्सी असतील, तरी तुम्हाला जो फॉर्म आहे, म्हणजे एका कॅटेगरीतून जसा जर शिपायाचा फॉर्म भरताय, तर तुम्ही या शिपायाचा फॉर्म हा 3 याच्यामध्ये नाही भरू शकत. समजते काय म्हणतो, हा आता समजा मला शिपायासाठी फॉर्म भरायचा आहे, तर मी या 3 पैकी एक कुठलंही खंडपीठ जे आहे त्याला फॉर्म सबमिट करू शकतो किंवा भरू शकतो. पण या जर शिपायाचा फॉर्म आहे हा मी ऍट ए टाइम 3ही खंडपीठाला भरू शकत नाही. दुसरी गोष्ट क्लिअर आहे, किंवा हे लिपिकची झालं नंतर किंवा स्टेनोग्राफर झालं, लक्षात ठेवायचं या 3ही पदांचे जे 3 पद दिलेले आहेत
आणि माझी इच्छा काय आहे की एकाच पोस्टसाठी किंवा एकाच पदासाठी मी तीनही खंडपीठाला फॉर्म भरू शकतो का सर? तर त्याचा आन्सर काय राहील? नाही. त्याचा आन्सर काय राहील? नाही राहील. लक्षात घ्यायचं, लिपिक आणि स्टेनोग्राफर जवळपास त्यांचं सिलेबस वगैरे काय आहे? सेम आहे, पेपर पॅटर्न वगैरे सेम आहे. क्लिअर आहे? आणि थोडंसं याच्यामध्ये इथे फरक जाणवेल तर ते आपण काय करू? क्लिअर करू. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? लक्षात ठेवायचं, मोठी भरती आहे, उच्च न्यायालय भरती आहे 2025 मधली. एकूण जागा दिलेल्या तुम्हाला 2331 प्लस जागा आहे. शिपाई, लिपिक, स्टेनोग्राफर आणि 3 खंडपीठ दिलेले आहेत, बॉम्बे, नागपूर आणि औरंगाबाद. वयोमर्यादा आहे ओपन आणि जनरल साठी 18 ते 38 वर्ष. एका पोस्ट साठी आपण एकच खंडपीठ निवडू शकतो. क्लिअर आहे? वाटल्यास हे यांच्यासाठी आपण जे 3 वेगवेगळे आहेत ते 3 वेगवेगळ्या साठी, समजा आता शिपायासाठी मी बॉम्बे टाकलं, लिपिक साठी मी नागपूर घेतलं किंवा स्टेनोग्राफर साठी औरंगाबाद, या पद्धतीने मी करू शकतो. पण पोस्ट जर एकच असेल आणि तुम्हाला 3 ऍट अ टाइम फिल करायचं तर ते करू शकता का? आपण नाही करू शकत. दुसरी गोष्ट, वयोमर्यादा ओपन आणि जनरल 18 ते 38 वर्ष. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय सगळ्यांना एकाच कॅटेगरी मध्ये घेतलेले 18 ते 43 वर्ष. नाहीतर ते 3 वर्ष हे राहतात आणि ओबीसीना 3 वर्ष देतात, एससी एसटी ना 5 वर्षाचं असतं. फॉर्म फिलिंग 15/12/2025 पासून तर 5/11/2026 पर्यंत. फीज काय आहे? फीज आहे तुमची 1000 रुपये मात्र, है ना? 1000 रुपये मात्र. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे ना? ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू समोरचं काय. थोडंसं ज्या काही वॅकन्सी आलेल्या आहेत त्या वॅकन्सी पाहू. म्हणजे क्लर्क साठी किती आलेले आहेत, काय आलेले आहेत, त्याच्यात काय आहे कॅटेगरी. नंतर तुमचा थोडासा जो काही सिलेबस आहे त्याचा ओव्हरलुक घेऊन देतो आणि काय करतो, व्हिडिओ थांबवतो. नेक्स्ट पहा, पात्रता काय आहे. बरोबर, वयोमर्यादा सांगितलेली आहे मी. ओपन किंवा जनरल कॅटेगरीसाठी 18 ते 38. एससी एसटी ओबीसी किती सांगितली? 18 ते समजा 38 होते, 5 त्याच्यामध्ये ऍड केले 43 पर्यंत. क्लिअर आहे? नंतर तुमची शैक्षणिक पात्रता कोणती आहे? एज्युकेशन एलिजिबिलिटी जी असते तुमची शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तुम्हाला? तर पदवी पाहिजे. कोणासाठी पदवी पाहिजे? तर लिपिक आणि स्टेनोग्राफर या 2 लोकांसाठी काय पाहिजे? पदवी पाहिजे. आणि शेवटी मी तुम्हाला काय करेन, शिपायाबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देईन. काय पदवी आवश्यक आहे? कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची, है ना? कोणाची का नाही, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. शिवाय ज्याच्याकडे कायद्याची पदवी असेल, कायद्याची म्हणजे आपलं LLB वगैरे, है ना, ती जर पदवी असेल किंवा पदविका असेल तर त्यांना काय आहे बाबा, विशेष प्राधान्य आहे. त्यांना काय प्राधान्य आहे. राईट. नंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी काय आहे? टायपिंग आहे आणि इंग्लिश, हे इथं मी लिहायचं विसरलो, इंग्रजी आहे. राईट. इंग्लिश टायपिंग आहे, इंग्रजी टायपिंग आहे. 40 वर्ड पर मिनिट, 40 वर्ड पर मिनिट, 40 वर्ड पर मिनिट, है ना? आपण 40 म्हणतो, 39. राईट. टायपिंग कोणती पाहिजे? 40 वर्ड पर मिनिट. आणि संगणकाचं ज्ञान असलेला जो दाखला आहे तो आवश्यक आहे. राईट. जसं MSc IDचं सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. क्लिअर आहे? चला नंतर लिपिक या पदाबद्दल मी थोडंसं तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो. तर लक्षात घ्या, 3 खंडपीठ आहे आपल्याकडे, मुंबई, नागपूर आणि काय औरंगाबाद. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद. पात्रता सांगितलेली आहे तुम्हाला, पदवी आहे, कायद्याची पदवीवाल्यांना प्राधान्य आहे, सोबत टायपिंग लागेल तुम्हाला 40 वर्ड पर मिनिट आणि संगणकाचे ज्ञान. क्लिअर आहे? मुंबईमध्ये एकूण लिपिकाची पदं किती आलेली आहे? 830. किती आहे? 830. निवड यादी किती वरती क्लोज होईल? 797. राईट. 797 वरती निवड यादी क्लोज होईल. प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट किती वर क्लोज होईल? 200 लोकांवरती क्लोज होईल. क्लिअर आहे? आणि दिव्यांगासाठी 4% झालेल्या याच्यामध्ये म्हणजे किती वॅकन्सी दिव्यांगासाठी रिझर्व्ह आहे? 33. मुंबईमध्ये एकूण जागा 830 आहेत. 797 मध्ये निवड यादी आहे, 200 यादी प्रतीक्षा यादी आणि दिव्यांगासाठी 33. क्लिअर आहे इथपर्यंत? चला नंतर काय आहे रे बाबा, नंतर नागपूरच्या खंडपीठ आहे, तिथे एकूण वॅकन्सी किती आहे, एकूण पदे किती आहेत? 166 पदे आहेत, है ना? निवड यादी आहे 159. नंतर प्रतीक्षा यादी आहे तुमची 40 वरती आणि दिव्यांग आहे 7. दिव्यांग काय आहे? 7 आहे. ठीक आहे. औरंगाबाद त्याचप्रमाणे औरंगाबाद जे आहे ते 336 आहे. राईट. नंतर एकूण पद आहे 336, निवड यादी आहे 323.
आणि प्रतीक्षा यादी आहे 81 आणि दिव्यांगासाठी किती टोटल किती वॅकन्सी रिझर्व आहे 13. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? है ना? ठीक आहे ना? क्लिअर आहे? हा, पुढे पाहू आपण. पुढे यांची जी काही पात्रता वगैरे आहे, निवड प्रक्रिया पहा काय आहे. तर निवड स्क्रीनिंग टेस्ट आहे तुमची. 90 क्वेश्चन असतील. 90 क्वेश्चनला 90च मार्क्स आहेत, है ना? इथे तलाट्या वगैरे सारखं नाही आहे की एका प्रश्नाला 2 मार्क म्हणजे 180चा पेपर होईल तुमचा. नाही, काय आहे, 90 प्रश्न राहतील तर त्याला 90च मार्क आहे, म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क्स. वेळ दिलेला आहे तुम्हाला 1 तास. एका तासाच्या वेळेमध्ये तुम्हाला 90 प्रश्न सॉल्व्ह करायचे. त्यात किमान उत्तीर्ण गुण पाहिजे किती? 45. तरच तुम्हाला नेक्स्ट लेवलसाठी काय केल्या जातील, प्रिफरन्स दिला जाईल किंवा बोलवल्या जाईल, है ना? तुमचा पॅटर्न मध्ये पहा काय राहील. तर मराठी आहे तर मराठीचे 10 प्रश्न राहतील. मराठीचे काय राहतील? 10 प्रश्न राहतील. नंतर इंग्रजी आहे 20 प्रश्न. सामान्य ज्ञान आहे जीके जीएस तुमचं 10 प्रश्नांचं, है ना? नंतर बुद्धिमत्ता 20 मार्कांसाठी. क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजे किती होऊन राहिले हे अंकगणित 20 मार्कांसाठी. संगणकीय ज्ञान पाहिजे 10 मार्कांसाठी, राईट? म्हणजे 10 30 30 2 50 60 60 आणि 30 90 असे एकूण किती प्रश्न असतील? 90 प्रश्न असतील 90 मार्कासाठी. क्लिअर आहे? पुढे काय होईल, इथे जर तुम्हाला 45 किमान उत्तीर्ण गुण आहे 45%, 45% जर तुम्हाला 45 मार्क्स जर मिळाले म्हणजे 90 चे 45 म्हणजे किती 50% आहे, है ना? तर नेक्स्ट लेवलला तुम्ही जाल. म्हणजे टायपिंग साठी काय व्हाल, क्वालिफाय व्हाल. टायपिंग टेस्ट मध्ये ते किती मार्क्स साठी तुम्हाला 20 मार्क दिलेले आहेत. वेळ किती दिलेला असतो? 10 मिनिटे. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला किती शब्द टाइप करायचे? 400 शब्द. 10 मिनिटांमध्ये किती शब्द टाइप करायचे? 400 शब्द टाइप करायचे आहेत. क्लिअर आहे? इथे तुम्हाला उत्तीर्ण गुण किती आहेत? 10. उत्तीर्ण म्हणजे इथले 10 ने मिळवले तर त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट लेवलसाठी काय व्हाल? अपियर व्हाल. म्हणजे इथे टायपिंग स्किल मध्ये पास झाल्यानंतर तुमची मुलाखत राहील. ते मुलाखत किती मार्क्ससाठी असते? 40 मार्कांसाठी. मुलाखत किती मार्कांसाठी राहील? 40 मार्कांसाठी. ओव्हरऑल या पद्धतीने तुमचा काय होईल? निवड प्रक्रिया होईल. क्लिअर आहे? लक्षात घ्यायचं स्टेनोग्राफर आणि लिपिकसाठी काय जवळपास सारखाच सिलेबस आहे, है ना? आणि सारखीच निवड प्रक्रिया आहे. दुसरी गोष्ट एक शिपायासाठी लक्षात घ्या. तर शिपायाचं काय आहे ना, ठीक आहे? शिपायाचं थोडक्यात आठवू आपण. शिपाई काय आहे? एकूण जागा किती आहेत त्यांच्या शिपायांच्या? 570 आहे. 570 आहे. आणि त्यांना क्वालिफिकेशन काय लागतं? तर बाबा काही जास्त नको, फक्त जो 7वा वर्ग आहे तो पास लागेल. 7व्या वर्गाचं सर्टिफिकेट त्यांना काय करायचंय? द्यायचं आहे. क्लिअर आहे? 570 जागा आहेत. ठीक आहे? तुमचा एक महत्वाचा प्रश्न, निगेटिव्ह मार्किंग आहे का सर? तर मुळीच निगेटिव्ह मार्किंग इथे नाहीये. निगेटिव्ह मार्क्स नाहीये, है ना? आणि तो एक फायदा आहे तुमचा. क्लिअर आहे? व्यवस्थित अभ्यास करा आणि व्यवस्थित फोकस करा. फोकस करायचा तुमचा इंग्रजीवरती 20 मार्कांसाठी आहे, है ना? आणि बुद्धिमत्ता 20 मार्क आणि अंकगणित. नंतर मराठी आणि संगणक, है ना? पण हे तो लक्षात ठेवायचं, मराठी आणि इंग्रजी पुढे तुम्हाला काय होईल, येणारे जे काही एक्झाम आहेत जसं तलाठी झालं, नंतर आणखी नगर परिषद वगैरे काय येतील त्यांच्यासाठी हे 2 सब्जेक्ट तुम्हाला काय करावं लागेल? व्यवस्थित करावंच लागेल, है ना? बुद्धिमत्ता ते सगळ्यांच झालेलं असते, केलेलं असते. अंकगणितामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम येत नाही, है ना? विषय जे बनवतात तुमचे मराठी सुद्धा मारून घेतात पूर्ण, है ना? पण तुमचं जे काही हे होते आणि प्रॉब्लेम कुठे येतो? सामान्य ज्ञानमध्ये सर, आहे ना? सामान्य ज्ञान काय विचारतात, कुठे विचारतात, तर त्याचे काही जास्त क्वेश्चन नाही आहेत, 10 क्वेश्चन आहेत, है ना? फक्त तुम्हाला काय करायचं, इथे इंग्रजीवर जास्त फोकस करावा लागेल. आणि याबाबतच्या जे काही बॅचेस वगैरे आहेत त्या आपण स्टार्ट करू एक्झाम फॉर्म वगैरे फिलअप झाल्यानंतर, है ना? आणि पर्टिक्युलर तसंही आपली एक डेली बॅच चालू आहे इंग्रजी आणि मराठीची, जे टेस्ट स्वरूपात असते, है ना? काही दिवस आता 8 ते 15 दिवस थोडीशी गॅप पडलेली आहे. थोडंसं मला बरं वगैरे नव्हतं, है ना? काही अडचणी होत्या, त्या अडचणीच तर आपण नाही चालू शकलो काही बॅचेस, है ना? आणि शिवाय ते ग्रुप डीचं वगैरे सुरू आहे, त्याच्यामुळे मुलं सगळे तिकडे आहेत, है ना? म्हणून आपण थोडंसं काही दिवस स्थगिती दिली होती. पण आता पुन्हा काय करू, पुन्हा नव्याने एकदा स्टार्ट करू, है ना? आय होप तुम्हाला काय झाले असेल, ही सर्व इन्फॉर्मेशन आवडली असेल. आणि जे काही आपलं फॉर्म फिलिंगची डेट आहे त्या डेट पासून तुम्ही काय करा, फॉर्म फिलिंग सुरू करा. क्लिअर आहे? आणि अभ्यास व्यवस्थित सुरळीत चालू
ठेवा. ठीक आहे ना. असं समजायचं की आयुष्यातली शेवटची भरती आहे, त्याच पद्धतीने आपण काय करायचं तिथे लढायचं. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. माहिती जर आवडत असेल किंवा व्हिडिओ जर आवडला असेल तर काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं. ठीक आहे. इथे काय करू आपण, स्टॉप करू. इथे काय करतो मी, थांबतो. ठीक आहे. थँक्यू.